नमस्कार माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या कथा वाचन चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे हृदयाचे बोल. प्रेमाचा खरा अर्थ काय असतो? तो फक्त शब्दात नसतो, तर त्यागात, श्रद्धेत आणि मनाच्या ताकदीत दडलेला असतो. आज आपण ऐकणार आहोत करवा चौथची ती अमर कथा, जिथे एका पतिव्रता स्त्रीने आपल्या पतीसाठी केलेला उपवास, तिचं निस्सीम प्रेम आणि तिच्या भक्तीमुळे मृत्यूच्याही दारातून तिचा पती परत आला. ही कथा त्या दिवसापासून सुरू झालेल्या परंपरेची खरी कहाणी आहे. पूर्वीच्या काळात एक सावित्री नावाची स्त्री होती. ती आपल्या पतीवर प्रचंड प्रेम करायची. लग्नानंतर ती नेहमी त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करायची. एकदा करवा चौथच्या दिवशी तिने दिवसभर उपवास केला, पण तिचे भाऊ तिला उपाशी पाहून काळजीत पडले. त्यांना वाटलं आपली बहीण इतका कठोर उपवास करेल तर ती थकून जाईल. मग भावांनी एक युक्ती केली. एका झाडामागे आरसा धरून चंद्र उगवल्यासारखं दाखवलं. सावित्रीने ते खरं मानलं आणि उपवास सोडून अन्न खाल्लं. त्या क्षणी तिच्या पतीला गंभीर आजार झाला आणि तो बेशुद्ध पडला. सावित्री खूप व्यथित झाली. तिने रडत रडत देवाला प्रार्थना केली, ही चूक माझ्याकडून झाली आहे, पण माझ्या पतीचे आयुष्य तुम्ही वाढवा. तिच्या प्रामाणिक आणि भक्ती प्रेमाने देव प्रसन्न झाले. तिचा पती पुन्हा बरा झाला. त्या दिवसापासून करवा चौथचा व्रत पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी दाम्पत्य जीवनासाठी केला जातो. हा दिवस फक्त उपवासाचा नाही, तर विश्वास, प्रेम आणि त्या नात्यातील बांधिलकीचा प्रतीक आहे. या दिवशी स्त्रिया दिवसभर उपवास करतात आणि रात्री चंद्रदर्शनानंतरच अन्न पाणी घेतात. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.